न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकमधील आडगाव येथील शहीद अप्पासाहेब मते चौक मेडिकल फाटा शेजारील मैदानावर आडगाव महोत्सव 2024चे आयोजन 1 जानेवारी ते 7 जानेवारी पर्यंत करण्यात आले होते। अतुल मते युवा मंचचे संस्थापक आणि आडगाव शिवजन्मोत्सव सोहळा 2024 समिती अध्यक्ष अतुलदादा शंकरराव मते यांच्या वतीनं या आडगाव महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये शनिवारी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आलाय। रोजच्या धकाधकीच्या जीवनातून गृहिणींना काही आनंदाचे क्षण मिळावे यासाठी या कार्यक्रमात काही मजेदार बुद्धिवर्धक आकर्षक खेळ प्रश्नमंजुषा उखाणे असा भरगच्च कार्यक्रम शनिवारी संपन्न झालाय। या कार्यक्रमाला महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी बघायला मिळाली। बक्षीस आणि पैठणी याबरोबरच फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर, गॅस, शेगडी, LED टीव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन अशा अनेक बक्षिसांची लूट महिलांनी केली आहे। महिलांच्या आनंदाला उधाण आल्याचं पाहायला मिळाले। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक आणि महिलांनी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी केली होती। या आडगाव महोत्सव 2024 मध्ये सलग 7 दिवस विविध कार्यक्रम, सांस्कृतिक, क्रीडा, गीत गायन अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या भन्नाट कार्यक्रमांसाठी क्रांतीनाना मळेगावकर यांची विशेष उपस्थिती देखील लाभली आहे। नमस्कार, आपण सर्व बघताय की गेल्या 7 दिवसापासून आपल्याकडे अगदी जोमात आडगाव महोत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे। आडगाव महोत्सवाचा आज खऱ्या अर्थाने समारोपाचा दिवस, पण ग्राहकांची जी गर्दी दिसते त्याच्यावरून असं कळतंय की हा समारोप कधी समारोप होऊच नये, हा कार्यक्रम कायमस्वरूपी चालावा, इतकी प्रचंड गर्दी आणि प्रचंड दाद या नागरिकांची आणि सर्व लोकांची इथे मिळते। पण मी याच्या समारोपाच्या निमित्ताने आडगावकरांना, नाशिककरांना, सर्व नागरिकांना निश्चित सांगतो की पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला अजून जोमात आपण आडगाव महोत्सव साजरा करू आणि नक्कीच कार्यक्रमाला सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या नागरिकांना दाद देता येईल अशा पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन करू। आपण जर बघितलं, आज मुख्य प्रमुख अतिथी म्हणून आपल्याकडे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील येसुराणी प्राजक्ताजी गायकवाड या ठिकाणी त्यांचं आगमन झालं होतं। बऱ्यापैकी त्यांनी आपल्याला बरोबर 1 तास वेळ दिला आणि या ठिकाणी सर्व नागरिकांच्या, सर्व चाहत्यांच्या गोष्टी त्यांनी ऐकून घेतल्या आणि अगदी स्वराज्य रक्षक मालिकेतील येसुबाई खऱ्या अर्थाने इथे आल्या की काय असं नागरिकांना खऱ्या अर्थाने भासत होतं। त्याचबरोबर अजून आपला कार्यक्रम गायनाचा शेवटचा दिवस चालू आहे। सर्व नागरिकांनी इथे थांबावं आणि गायनाचा पुरेपूर आनंद घ्यावा आणि आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी सर्व नागरिकांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। मला वाटतं रुग्णवाहिका सुद्धा दादांनी चालू केली, त्याबद्दल खूप कौतुक वाटतं। मी कायम असं म्हणत असते की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी करणं हे आपलं देणं लागतं आणि खरोखर हीच जाणीव ठेवून तुम्ही काम करत आहात, याबद्दल खरंच खूप कौतुक वाटतं दादा। तुमचं हे काम, तुमची ही सामाजिक उपक्रम, तुमची ही सामाजिक कामं अशीच चालू राहू द्यात आणि खरोखर महाराणी येसुराणी साहेबांच्या भूमिकेसाठी तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम केलं, जे आशीर्वाद लाभले, त्यासाठी मनापासून आभार व्यक्त करते। खरं तर आडगावमध्ये आल्यानंतर एक वेगळंच प्रेम पाहायला मिळालं दादा।
आणि आडगावकरांचं खास प्रेम आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण मी 1 मिनिट सुद्धा थांबले नाही, इथे बसले नाही. सगळेजण फोटोज काढायला येत होते, सेल्फीज काढायला येत होते. आणि मगाशी एक लहान मुलगा आला चंद्रकोर लावून आणि त्याने सांगितलं की ताई मी तुमची मालिका टीव्हीवर तर पाहिलीच, पण जेव्हा अजूनही मन होतं तेव्हा ती मालिका मी अजूनही बघतो. मला असं वाटतं 7-8 वर्षाचा मुलगा जेव्हा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ही मालिका संपून 3 वर्ष झाली तरी देखील ही गोष्ट मला येऊन सांगतो. तर कलाकार म्हणून जर मी आयुष्यात काही कमावलं असेल तर हे कमावलं असेल, हे सांगताना मला जास्त आनंद होतोय. आणि खरोखर महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका, तुमच्या सगळ्यांचं प्रेम पाठीशी होतं, म्हणूनच खरं तर इतक्या ताकदीची आणि जबाबदारीची भूमिका ते शिवधनुष्य मी पेलू शकले. मी बहुतेक कार्यक्रमात असं सांगत असते, कित्येकदा मी असं सांगितलंय की खरी परिस्थिती जेव्हा मला महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका ऑफर झाली तेव्हा मी नाही म्हणाले होते दादा, कारण मी इंजिनिअरिंगचं शिक्षण न्यूज इंडिया मराठीसाठी गणेश देवाडे, नाशिक.